आज आपण बनवूया इन्स्टंट पिझ्झा। इन्स्टंट पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पिझ्झा बेसिस। मैद्याचा आणि होल व्हीट ग्रेनचा पिझ्झा बेसिस मी घेतलेले आहे। बटर, चीज, कॉर्न, टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, चिली फ्लेक्स, पिझ्झा सॉस, पनीर आणि ओरिगॅनो। सगळ्या भाज्या अशा प्रकारे चौकोनी क्यूबमध्ये आपल्याला कापून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे पिझ्झा दिसायला प्रेझेंटेबल आणि टेम्पटिंग दिसतो। पनीरला मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि चिमटभर हळद घालून घेऊ। हे सगळे मसाले आपण आता पनीरला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाल्यांचं कोटिंग पनीरवर एकसारखं होईल याची दक्षता घेऊ आणि छान प्रकारे पनीर मॅरिनेट करून घेऊ। आता पिझ्झा बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा पिझ्झा बेसला सिलिकॉन ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित बटर लावून घेणार आहोत। बटर लावल्यामुळे आपला पिझ्झाचा बेस ड्राय होत नाही आणि छान मॉइस्ट राहतो। एकसारखं बटर लावून झाल्यानंतर आता आपण त्यावर पिझ्झा सॉस लावून घेऊ। पिझ्झा सॉस ही आपण सर्वत्र एकसारखा लागेल याची काळजी घेऊ। पिझ्झा सॉसमुळेच पिझ्झाचा फ्लेवर एनहान्स होतो। पिझ्झा सॉस सगळीकडे एकसारखा लावून झाला की आता आपण पिझ्झाचं असेंबलिंग चालू करू। त्यासाठी सगळ्यात आधी आपण चीज घालून घेऊ। सुरुवातीला घातलेल्या चीजमुळे भाज्यांचं आणि पिझ्झा बेसचं छान बाइंडिंग होतं। भाज्या बेसपासून वेगळ्या होत नाहीत। चीज व्यवस्थित पसरून झालं की त्यावर आपण आता क्यूबमध्ये कापलेले कांदे व्यवस्थित गोलाकारात लावून घेऊ, जेणेकरून आपला पिझ्झा छान प्रेझेंटेबल दिसेल। इथे मी गोलाकार ठेवले आहे, तुम्ही कोणत्याही वेगळ्या आकारात ठेवू शकता। त्यानंतर आपण शिमला मिरची घालू। इतर सगळ्या भाज्या आता आपण रॅन्डमली पिझ्झावर ठेवून घेऊ। मग यावर आपण घालूया मॅरिनेटेड केलेलं पनीर। या पिझ्झावर आपण इतर भाज्याही टाकू शकतो। आपल्याकडे अवेलेबल असतील त्या सगळ्या भाज्या, म्हणजे मशरूम, लाल पिवळी शिमला मिरची किंवा मग ऑलिव्ह्ज, आपण ह्या भाज्याही टाकू शकतो। आता आपण पिझ्झावर टाकूया क्यूबमध्ये कापलेले टोमॅटो। टोमॅटो छान पसरून झाले की मग त्यावर टाकूया आपण माझे फेवरेट असे कॉर्न्स। खूप सारं कॉर्न, इथे मी जरा जास्तीचेच कॉर्न घातलेले आहेत, कारण आमच्या घरी सगळ्यांनाच कॉर्न खूप आवडतात। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आत्ता ह्यावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनोचं सीझनिंग करू शकता। आता आपण पुन्हा थोडंसं चीज घालूया। चीजी पिझ्झा सगळ्यांनाच आवडतो आणि लहान मुलांचा तर खूप फेवरेट असतो, म्हणून पुन्हा थोडंसं चीज घालून घेऊ। आता हा असेंबल झालेला पिझ्झा आपण प्री हिटेड ओटीजी मध्ये ठेवू। ही ओटीजी मी 180 डिग्री सेल्सिअसवर 5 मिनिटं प्री हीट करून घेतलेली आहे। आता त्यात आपला तयार झालेला पिझ्झा ठेवू आणि टेम्परेचर 180 वर नेऊ आणि हा पिझ्झा आपल्याला 7 मिनिटांसाठी ओटीजी मध्ये ठेवायचा आहे। 7 मिनिटांनंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचं सीझनिंग टाकून आपला पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर ही इन्स्टंट पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।